नास्ति तेषां मङ्गलमेषां वरदवर्णमङ्गलाय त्वयनामस्तेषां येषां हरे 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 खाली ठेवणार आहे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण झालं ह्या आजींचं आपण सर्वजण या ठिकाणी आठवणी जपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जाण्यामुळं हा जो वरखडी परिवार असेल, लांबखडे असतील, ढवळे परिवार असेल, त्याप्रमाणे सर्व निगोज ग्रामस्थ असतील, या ठिकाणी आजींचा स्वभावामुळे सर्वांना त्यांनी जोडलं होतं. त्यांची नाती जोडली होती. सर्वांशी प्रेमाचं वातावरण त्यांचं होतं आणि त्यांच्या जाण्यामुळं हा दुःखांकित जो परिवार आहे. आम्ही जेवलो नाही 35 दिवस. केदारनाथ झाला, बद्रीनारायण झाला, गंगासागर झाला, कन्याकुमारी झाली. हा सगळं तीर्थयात्रा सगळी माझ्या संघ झाली तिची. 35 दिवस गाडीमध्ये एकत्र होतो आणि एका ताटाशिवाय आम्ही कधी जेवलो नाही. हा अशी कमलाबाई पुण्यवान होती. पण निधनाला देवानी शांती असते. एक मुलगी समाधान झालं. हा आणि देवदेव करीतच आत्मा तिचा शांत झाला आणि मनोरथ पूर्ण करून गेला. किती जरी संपत्ता कमावली ती संग नाही येणार, पण एवढी तीर्थयात्रा झाल्या हे तिच्या जन्मी तिला पुण्य लाभन त्याच्या सगळं. अशी पुण्यवान होती. हा देवदेव करीत करीत शेवट आयुष्य घातलं. हा निधनाला पुण्य करीतच गेली. हा पुण्यवान होती बिचारी. सासरी आनंद, माहेरी आनंद. हा आनंदच झाला तिचा. यानंतर अध्यक्ष अनिल भाऊ शेटे. एक वर्ष झालं आमच्या आजीला जाऊन, तरी देखील विश्वासच बसत नाहीये की आजी आमच्यामध्ये नाहीये. असं वाटतं आजी इथेच कुठेतरी आहे. आजीचं आणि नातवंडांचं नातं हे खरंच खूप वेगळं असतं आणि आमच्या आजीने आम्हाला लहानपणापासून मोठं होईपर्यंत इतका जीव लावलाय की तो शब्दात सांगणं खूप कठीण आहे. आणि आता ती नाहीये तरी देखील जेव्हा जेव्हा आम्ही डोळ्यांची पापणी लावतो तेव्हा तेव्हा तिची आठवण येते. आजी म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक सुंदर पान असतं आणि खूप आठवणी आणि संस्कारांचा साठा छान असतं. आम्हा सर्व नातवंडांना आवडणारी आणि सर्वच नातवंडांचे समान लाड पुरवणारी ती म्हणजे आमची आजीच होती. आईवडिलांचा मार चुकवणारी, कुशीत घेऊन झोपवणारी, कडेवर घेऊन फिरणारी आणि आमच्या हळव्या मनाला समजून घेणारी ती म्हणजे फक्त आमची आजीच होती. खूप जीव लावायची आम्हाला. तिच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. जुन्या परंपरा, जुन्या गोष्टी, जुन्या चालीरीती सर्व आमच्यापर्यंत पोहोचवणारी ती म्हणजे एकमेव आमची आजीच होती.
आजीबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. तिने आम्हाला खूप भरभरून प्रेम दिलं, इतकं प्रेम दिलं की आज ती नाहीये तर ते आम्हाला पचवायला खूप जड जात आहे. ती जोपर्यंत होती तोपर्यंत तिने तिच्याकडे जे होतं ते इतरांना भरभरून दिलं आणि त्याच्यामुळेच आज ती 1 वर्ष झालं आमच्यात नाहीये तरी देखील तिचं नाव सगळेजण काढतायत. कारण तिने तेवढं प्रेम सगळ्यांना दिलं. तिच्याकडे ज्या काही गोष्टी होत्या त्या निस्वार्थपणे सर्वांना दिल्या. प्रेम असो, वस्तू असो, कुठलीही गोष्ट असो, त्याच्यामुळेच आज 1 वर्ष ती जरी या जगात नसली तरी देखील तिचं नाव आज सगळीकडे निघतंय. आणि तिच्याकडूनच आम्ही हे शिकलेलो आहोत. आपल्याकडे जे काही आहे ते कुठलाही स्वार्थ न ठेवता इतरांना दिलं की आपल्याला देव कुठल्या ना कुठल्या रूपानं भरभरून देतो. मग त्याचमुळे माझ्याकडे ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही मला येतं ते मी अगदी निस्वार्थपणे, अगदी फ्रीमध्ये सगळं तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत असते. असं नाही की मला सगळ्यातलं सगळंच येतं, म्हणजे प्रत्येक गोष्ट मला बनवता येते, पण जे काही नॉलेज माझ्याकडे आहे, ज्या काही गोष्टी मला येतात त्या गोष्टी मी कुठल्याही माझ्याकडे न ठेवता अगदी सर्व गोष्टी अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर करत असते. त्याचं कारण हेच की माझी आजी जोपर्यंत होती तोपर्यंत तिने अशी कुठलीही गोष्ट तिच्याजवळ ठेवली नाही. जे काही तिच्याकडे होतं ते सर्व इतरांना ती देत होती. कधीही तिने असा स्वार्थीपणा केला नाही. तिच्या ताटात जर अन्न नसेल तरी चालेल, पण ती दुसऱ्यांच्या ताट कधी रिकामं राहू देत नव्हती. म्हणजे खूप जीव लावायची ती, सगळ्यांना जीव लावायची. असं नाही की आम्ही नातवंड आहोत म्हणून आम्हाला जीव लावायची किंवा तिच्या जवळच्यांना जीव लावायची. ती सर्वांना जीव लावायची, सर्वांना सारखं धरायची. तिच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. इतकं ती सर्वांसाठी करायची आणि त्याच्यामुळेच आज ती सगळ्यांची लाडकी आहे. आज 1 वर्ष झालं ती आमच्यात नाही तरी देखील तिची आठवण येते आणि असा विश्वासच बसत नाही आहे की ती आज या जगात नाही आहे. आणि ती गेल्यापासूनच मला जेव्हा जेव्हा तिची आठवण येते तेव्हा तेव्हा मी काहीतरी नवीन नवीन वस्तू बनवते, नवीन नवीन गोष्टी बनवते, त्याच्यात माझं मन रमवते आणि त्या बनवलेल्या वस्तू गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला देखील व्हावा यासाठी. आणि ते शेअर करत असताना कुठलीही गोष्ट मी माझ्याजवळ ठेवत नाही. अगदी प्रामाणिकपणे सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून ज्या मैत्रिणींना खरंच काहीतरी शिकायचं आहे, काहीतरी करायचं आहे, लहान मुलं घरात आहेत, बाहेर पडता येत नाही, त्या मैत्रिणींसाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप युजफुल ठरतील यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर जे कोणी आपला व्हिडिओ आजचा हा पहिल्यांदाच बघत असतील त्यांनी चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पण आजचा व्हिडिओ खरं तर मी असाच शूट केला होता, पण ज्या गोष्टी मनात येत होत्या त्या मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर केलेल्या आहेत. कशाला खाती बाळा? कांद्याची पात उलटी होईल. कांद्याची पात खायची आम्ही आलोय मेथीची भाजी घ्यायला. आमच्या आजीने आम्हाला तर जीव लावलाच, खूप जीव लावला, पण आमच्या नंतर आमच्या मुलांनाही आमच्या इतकंच ती जीव लावायची आणि मुलांनाही आम्हाला जेवढी आमची आजी आवडायची तेवढीच त्यांना पण ती आजी आवडायची. त्यावेळेला आम्ही आमच्या आजीच्या राज्यासाठी आलेलो, कार्यक्रम होता ना आलेलो आणि नंतर आणि तुझा दात पण पडला ना? हा, माझा दात पण पडला. आजचा जो व्हिडिओ आहे तो मी सहजच शूट केलेला गावाकडे आल्यानंतर, पण म्हटलं चला शूट केला आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करावा, म्हणून या ठिकाणी मी आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. आम्ही चाललो आहे आता या ठिकाणी पुण्याला जाता जाता लई गाव. हो का? तू तर निबंधच वाचून दाखवायला लागला. अगं बाई, लई तिखट लागलं का? कशाला खाल्लं मग? कशाला खाल्लं ते? कांद्याची पात कोणी खातं का? कसं लागलं? कसं लागलं? तिखट? अरे देवा. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर आम्ही आलेलो गावाला, त्याच्यामुळे 2 दिवस काय आपले व्हिडिओ येऊ शकले नाहीत. तर गावाकडे होतं आजीचं वर्षश्राद्ध आणि आता वर्षश्राद्ध झाले, आता आम्ही परत जाणार आहोत पुण्याला. तर आम्ही राहतो पुण्याला. आता ज्या कोणी नवीन मैत्रिणी आपल्यासोबत जॉईन झालेल्या आहेत त्यांच्यासाठी सांगते. तर आता आम्ही गेलो होतो शेतात भाजी आणायला. कोंबडी आहे ना?
आता येशूचं टक्कल करायचं आहे ना. इकडं मस्त पेरू लागलेत. हा, इकडं गावठी कडीपत्त्याचं झाड आहे. खूप छान वास आहे ह्या कडीपत्त्याला. इकडं तुरीच्या शेंगा आहेत. या ठिकाणी आहे अंजीरचं झाड, त्याला अंजीरं लागलेले आहेत. आणि समोरची जी शेती आहे त्या शेतीकडे बघितलं तर आजी दिसते, कारण आजी नेहमी त्या शेतात काम करत असायची. बोलावते तिला तिकडे बघा. नको रे. काही वेळानंतर आम्हाला जायचं आहे पुण्याला. पण म्हटलं चला पुण्याला जायच्या आधी बाळाचे केस कट करून घेऊयात. त्याच्यासाठी आम्ही आलेलो गावात या ठिकाणी केस कट करण्यासाठी. तर मैत्रिणींनो, आपला जो हा चॅनल आहे ब्लॉगचा चॅनल आहे, आता भरपूर दिवसमध्ये मी चॅनलवरती ब्लॉग शेअर केले नाही, पण ज्या मैत्रिणींना ब्लॉग पण बघायला आवडतात त्या मैत्रिणींसाठी इथून पुढे मी ब्लॉग देखील शेअर करणार आहे माझे. तर ज्या मैत्रिणींना क्राफ्टचे क्रिएटिव्हिटीचे आवडतात व्हिडिओ त्यांनी ते बघा. ज्या मैत्रिणींना ब्लॉग बघायला आवडतात त्यांनी ब्लॉगचे व्हिडिओ बघा. तर हे व्हिडिओ कसे बघायचे ते मी सांगते. तर बघा, चॅनलवरती गेल्यानंतर वरती ज्यावेळेस आपल्याला फोल्डर दिसतात बघा, होम, व्हिडिओ, शॉर्ट्स, त्याच्या बाजूलाच एक प्लेलिस्ट म्हणून ऑप्शन आहे. त्याचा स्क्रीनशॉट देखील मी तुम्हाला वरती दाखवेल. तर त्या प्लेलिस्टच्या ऑप्शनवरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस तिथे तुम्हाला वेगवेगळ्या क्राफ्टचे वेगवेगळे फोल्डर दिसतील. त्याच्यानंतर व्लॉगचे वगैरे जे व्हिडिओ आहेत त्याचे वेगळे फोल्डर दिसतील. मग ज्या मैत्रिणींना क्राफ्टचे व्हिडिओ आवडतात त्यांनी ते फोल्डरवरती क्लिक करून ते व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये सगळे तेच व्हिडिओ असतील. त्याच्यानंतर ज्या मैत्रिणींना रांगोळीचे व्हिडिओ आवडतात त्यांनी त्या फोल्डरवरती क्लिक करून रांगोळीचे व्हिडिओ बघा. बाकी ज्या मैत्रिणींना मग माझे डेली ब्लॉगचे किंवा लहान मुलांचे माझ्या व्हिडिओ बघायला आवडतात किंवा त्यांचे स्विमिंगचे वगैरे व्हिडिओ बघायला आवडतात त्यांनी ते व्हिडिओ बघा. तर भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.